शेतकऱ्यांसाठी एकूण 21,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। नव्याने 11,000 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। याआधी 40 लाख शेतकऱ्यांना 8,000 कोटींचा निधी वितरित केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं। या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे ते जवळपास 21,000 कोटी रुपयाचं पॅकेज आहे। त्यापैकी मी सांगितलं 8,000 कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत। 11,000 कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि 1,500 कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो। त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो। आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची, सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही। त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एनडीआरएफचे पैसे होते ते मिळाले पण 10,000 मिळाले नाहीत, आम्हाला 10,000 मिळाले पण 3 हेक्टरचे मिळाले नाहीत। ज्यांना 2 हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात 3ऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय जर ते 3 हेक्टरवाले असतील तर। त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू।